तू मला एक गोष्ट सांग. हम्म. आता म्हटलं ते की तो गजा महाराज आहे, त्याचं लग्नच नव्हती करून, इकडून नाही तर तिकडून नाही, आणि त्याला रामा दाखवून, रामा मरेल दाखवून. मग आता तू सांग, मग मी म्हणतो की तो रामा बी आहे, ज्ञानू बी आहे, मी बी आहे, मग माया बी जीवनाचा विचार व्हायला पाहिजे की नाही? हम्म. हा? हो हो. मग आता समजा तुले कोणी सांगत असेल की दुर्गाबाई थांब, लग्न करू नको, दुर्गाबाई थांब, टाइम लागते, म्हटलं ते की ते हवले हो करीन, चाट येणार नाही, वेळेवर निघून जाईल, म्हटलं ते त्याला श्रद्धा कपूर पाहिजे, आणि तिला सांगितलं की तू जाऊ नको, तू करू नको लग्न. कधी म्हटलं ते लग्न करायला ते तर म्हटलं की तो रामा आहे. मग मी म्हणतो रामा आहे, ज्ञानू आहे, मी आहो, तिघींनी भाल ठेवायला पाहिजे, इकडून होऊ द्यायला पाहिजे लग्न, नाही तर तिकडून होऊ द्यायला पाहिजे. हो. होऊ द्यायला पाहिजे की नाही तू सांग आता. आणि मग ते हव कोण नाही दिले जात, म्हटलं ते हवले हो करीन, चड्डीन, येणार नाही, वेळेवर निघून जाईल. मग आता तू सांग, आमचं आयुष्य चाललं निघून, तरुण पण चाललं आमचं निघून, आमचं वय झालं 40 वर्ष, यंदा जर आमचं लग्न नाही झालं तर आमचं लग्न होते काय? बाप वारून जायलाय, घरी वावर नाही, शिवर नाही, पैसा नाही, काही नाही, त्याच्यामध्ये काल गेलो तू फुटलं, टायर फुटलं. आता तू सांग, त्या पुऱ्या रोडनं टायर टाकेलाय, टूप टाकेलाय, ते टूप पंचर दाखवलाय ते टायर, नाही तर टूप फुटेल दाखवलाय ते, नाही तर टायर फुटेल दाखवलाय ते. आता तू सांग, रोजच्या रोज एवढा खर्च कुठून लावायचा? तू खरं सांग, खरं सांग. आता जिकडून तिकडून मला संकटात आणून पाडेलाय, म्हटलं ते तो रामा आहे, रामा आहे, मग मी म्हणतो की रामा आहे तो, मग रामा मी आणि ज्ञानू बी आहे, मग रामा मरेल दाखवलाय ते, रामाजीच आहे. मग आता तू खरं सांग, मग आता काही ना काही याच्यावर निघायला पाहिजे की नाही? हा? हो. मग आता तू सांग, आता तुले समजा हा तो सांगते, इकडे आले की तुला बैकून देतात, लग्न करू नको, हे करू नको, म्हटलं ते त्याची माय त्याला प्रेम बी नाही देत कुठे, आणि प्रेम बी नाही भेटू देत कुठे, आणि लग्नही नाही होऊ देत त्याचं कुठेच. मग आता तू खरं सांग, आता याच्यावर करायचं काय? खरंच तूच सांग आता. हॅलो, आणि तू सांग ना. हा? बरोबर आहे ना. मग आता तुले समजा हा तो बैकून देते, मग आता तू ना समजा हा तो सांगते की तू करू नको, तू करू नको, रामा मरेल दाखवायला लावतात, हे करायला लावतात. मग मी म्हणतो की रामा जित आहे, मग रामाले बी दाखव, मले बी दाखव, आणि त्या ज्ञानूले बी दाखव. राज आणि बॉस घरात बी ठेव आणि बाहेर बी ठेव, चोर घरातच ठेव साहोचा. कारण माझ्या चोरीचे आरोप लागतात, मला पोलीस स्टेशनमध्ये जमा केल्या ते, त्याला सायबर अपराधी दाखवल्या ते, मग माझ्या भोवती लय लोचे उभे होतात. मग मी म्हणतो की चोर घरातच ठेव आपल्या, आणि राजन बॉस घरात बी ठेव आणि बाहेर बी ठेव, नाही तर पैसा दाखवा नसतं लागत त्याला, लग्नच दाखवा लागत असतं. आमचं गडचिरोलीचं लग्न तोडून टाकलं, त्या श्रद्धा कपूरच्या इकडलं लग्न होणार नाही असं करून टाकलं, त्या स्टुडिओतलं लग्न तोडलं, त्या गोविंद वाघे जुंडाला याले जळगावले करून तेही तोडलं. मग आता तू सांग, मग आता आम्ही एखादी पोरगी पाहायला जातो तर पोरी आमच्या जोडी येऊन बसतात. हा, आपण काही बोलायला लागलो की म्हटलं आहे की तो या पोरीले काही म्हणी, त्या पोरीले काही म्हणी, इले छेडी, तिच्या नावाची बदनामी करी, तर त्याला म्हटलं ते मारा. मग आता तू सांग, मग आम्हाला मारायला सांगितलं, ते पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगितले. मग आता तू सांग, आम्ही आणि काही बोललो नाही तर म्हटलं ते तो काही बोलतच नाही. मग आता मी जोपर्यंत एखाद्या पोरीले प्रेमाच्या सारखं म्हणणार नाही, लग्नासारखं म्हणणार नाही, तोपर्यंत पोरगी तयार होईल का प्रेमाच्यासाठी की लग्नासाठी? आता माणसाला प्रेमाची गरज असली तर समोरच्या पोरीले म्हणीन की तुझ्या मायावर प्रेम आहे का, किंवा तू मायावर प्रेम करतो काय, मला प्रेमाची गरज आहे, तर कुठली पोरगी तयार होईल की नाही? की तशीच होईल. लग्नाची जर गरज असली तर माणूस संबंध पाहायला गेला पुरीचा, तर लग्न जुटीन की नाही, की तसंच जुटीन? खरं सांग आता तू. मग आता त्याला मारायला सांगितलं ते काय, मारायला सांगायला पाहिजे काय? मारायला सांगायला पाहिजे त्याला, पोलीस स्टेशनमध्ये जमा करायला सांगायला पाहिजे त्याला? आता खरं सांग आता तू. मग आता समजा असं चुकीची पद्धत होत असेल म्हणून मायन तुझे भांडणं होतात, मग मा तू यार कधी कधी हात उचलला ते, मग तू तिकडे जातो, तिकडले अजून तुला बैकून देतात की तू चालली जाय घर सोडून. मग आता तू सांग, तू तिकडे गेली की इकडे लाईट बिल कोण भरी, घर खर्च कोण चालू आहे? इकडे माझ्याकडून काम करून घेतात, मला पैसे देत नाही, मादरचोत म्हणून मारतात, गांडीतून घाम पडायचं काम करून घेतात. आता तू सांग, जिकडून तिकडून चुकीचं होऊन बसला आमच्या सोबत. मग आता तू सांग, मग आता करायचं काय? त्या स्टुडिओवाल्याने एवढा मोठा पैसा लावला होता, त्याला वाटलं की हा आपल्याला सोडून गेला तर आपला पैसा लावलेला वाया जाईल. मग आपल्या पैशाची भरपाई कशी निघी? तुम्ही इकडून मास दाखवलं, थुकून पैसे पाहिजेत, त्याने तिकडून ते मास दाखवलं,
आणि त्याने तिकडून फाईन टाकवला. मग आता आम्ही म्हणतो की आम्हाला जर फाईन लावला गेलं तर आमचं किती बेकार होईल. आमच्याजवळ पैसेच नसतात. मग आम्ही फाईन कुठून भरायचा. मग आम्ही त्या गोष्टीला भेटतो. एक तर ते तिकडे ते क्योंकि मेरे प्यार को कधी गोली मारो चाकू कधी वो मेरी जाने मन तू मेरा दुश्मन रुक बेरो कुछ भी कर तेरे माँ बाप ने तुझे संस्कार देणे का मग पुलिस के डंडे खाकर तुझे खालेंगे. श्रद्धा कपूरच्या इकडे लोक धाडून असं गाणं रिलीज करायला लावलं. आता तू खरं जा. मग आता इकडून कोरोना वाऱ्याच्या सारखं केलं गेलं, तिकडून लॉकडाऊनच्या सारखं केलं गेलं. सारे पोलिस लावल्या गेले रोड. आम्हाला सारे पोलिस मारत जा. जेवण बंद करून टाकलं गेलो. मग आता तू सांग, एक तर ते भीती राहते. तिकडे गेलो आणि ते लॉकडाऊनच्या सारखं झालं आणि ते फाईनच्या सारखं झालं तर आपल्याजवळ पैसेच नसतात. कुठून द्यायचा फाईन. मग आता समजा जे श्रीमंत लोक आहेत किंवा हे आहेत की बा आम्ही याचं लग्न देतो करून आणि तुम्ही पैशाची बी मदत द्या आणि आम्ही याचं लग्नही देतो करून. आणि जे श्रीमंत लोक असले, जे करणारे असले ते करतात त्याले की हो बा तुम्ही करा, आम्ही देतो तुम्हाला सहकार्य, आम्ही देतो मदत, असं चालते. पण आता समजा आमच्याजवळ पैसे नाहीत आणि आम्हाला फाईन लावायला सांगितलं तर मग आता आम्ही द्यायचं कुठून. आणि तिकडून ते लॉकडाऊनच्या सारखं याच्यासारखं जर झालं तर लॉकडाऊनच्या सारखं नाही व्हायला पाहिजे, याच्यासारखं नाही व्हायला पाहिजे. नाही तर मग जिकडे तिकडे पोलिस लावले तर आमचेच हाल होतात तिच्यात. मग आता हे इकडून तुले चुकीचे सल्ले द्यायला गेले, असं कर तसं कर तसं कर. तिकडून त्याला सांगितलं गेलं की असं करा तुम्ही तसं करा. आता त्यानं पैसे लावून ठेवले होते आणि तुला इकडे बाईनं असं सांगितलं की पैसे तुझ्या पोरासोबत लग्न करीन आणि तुझ्या पोराला घेऊन जाईन. तू ते लग्न तोड, आम्ही तुला पैसे देतो. मग तिकडून कसं होऊन राहिलं तर मैया करवा दे मेरा ब्याह मंगवा दे दुल्हन गोरसी. पर मैया कोई ना कोई छोरी अगर ब्याह करके आएंगी तो तेरी तो सेवा ही होगी, तेरे हाथ पैर दबाएंगी, तुझे बढ़िया बढ़िया खाना खिलाएंगी. पर इसमें तेरा क्या जाता है मैया, तू कुछ भी कर बस मेरा ब्याह करवा दे. आज माझ्या पुत्र गणेशाचा संसार सुखाचा आणि समाधानाचा होत आहे. माझ्या घरामध्ये एवढ्या सुशिक्षित मुली गृहलक्ष्मी म्हणून प्रवेश करत आहे. माझ्या पुत्र गणेशाचा संसार असा सुखाचा आणि समाधानाचा. ते म्हणून राहिले होते की एक मॉडेल आम्ही देतो आणि एक श्रद्धा कपूर देतो. श्रद्धा कपूर मध्ये त्याचं घर राहीन व्यवस्थित आणि मॉडेल मध्ये आमचा स्टुडिओ राहीन व्यवस्थित. मग आता तुने आई तुझा आशीर्वाद मध्ये चेक दाखवला होता, तो चेक तिकडून बी दाखवती, तिकडून दाखवला होता इकडून बी दाखवती, इकडून कॅश दाखवती, तिकडून बी कॅश दाखवती. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जाने, जितना भी तुम समझेंगे उतने ही होंगे हैरानी. अपनी छतरी तुमको दे दे कभी जो बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी. आता आपल्या घरी वावर नव्हतं राहील, आपल्या घरचे वावर गेले व्याजामध्ये, बाप मरून गेला, आपल्या घरी पैसा नाही, आपल्या घरची परिस्थिती गरीब आहे म्हणून तुने त्याला पैसा दाखवला. मग आता तो पैसा दाखवला तर मग आता समजा तुला असं सांगायला लागत असतं की बा पैशाची मदत बी द्या आणि लग्न बी द्या करून. जर तुला मदत स्वरूपात जर मागितली असती तर 10 जणीनं मना केलं असतं की बा आमच्याजवळ नाही. पण काही जणीनं तर केली असती, अमीर लोकांना तर केलं असतं हो बा आम्ही देतो करून. त्याची परिस्थिती नाजूक आहे, त्याची परिस्थिती हलाखीची आहे, गरीब आहे त्याच्या घरची परिस्थिती आणि त्या पोराचं वय काय झालं, त्याचं लग्न नाही व्हायला, तो बाप मरेला आहे तर दिलं असतं काही जणीनं करून श्रीमंत लोकांना. आता एवढे मोठे चॅरिटेबल संस्था, अनाथ आश्रम, काही गरीब घरच्या मुलीचे पोराईचे लग्न होत नाही तर अमीर लोक देतातच की नाही करून, की देत नाही. मग आता तुनं जर असं जर म्हटलं असतं की बा माझ्या घरचं वावर शिवर जायला आहे, माझ्या घरी काहीच प्रॉपर्टी राहिली नाही आणि मला पैशाची गरज आहे, माझ्या पोराचं लग्न बी करावं लागते, मला घर बी सांभाळणं आहे. हा हॅलो 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 हा बोल ना. हा सांग ना. मग तुनं असं जर केलं असतं तर बा मला घर बी सांभाळणं आहे, माझ्या घर बी चालवावं लागते आणि याचं लग्नही द्यावं लागते करून, याचं वय काय झालं. मग तुनं असं जर सांगितलं असतं तर मग चाललं असतं की नाही व्यवस्थित, मग झालं असतं की नाही. मग आता तुला हा सांगते काय, तो सांगते काय, तो सांगते काय, तो सांगते काय, तू बाहेर गेली की तुझे कान भरून देतात. मग आता तू सांग, आता तू आमच्या जीवनाचा तर विचार कर, आमचं वय काय होऊन राहिलं 40 वर्ष. मग आता तू सांग उद्या चालून तुला जर कशानं काही जर झालं तर माती कोणाच्या जीवनाची होईल. आणि लग्नाचं वय निघून गेल्यावर, प्रेमाचं वय निघून गेल्यावर आम्हाला प्रेम भेटेन का कुठे, आमचं लग्न होईन का कुठे. मग आमच्याच जीवनाचे हाल होतील की नाही, आमच्याच जीवनाची फजिती होईल की नाही. बाप मरून जाय, घरी वावर नाही, शिवर नाही, पैसा नाही, काही नाही. काल तिकडे टायर ट्यूब फुटलं, पैसे नाही, फक्त 500 रुपये. आता तू सांग टायर ट्यूब फुटलं तर 350-400 रुपये त्याच्यातच जातात. मग आता समजा जो असलेला पैसा आहे तोही त्याचा जर गेला निघून तर मग समजा कुठे जायची गरज पडली, भाड्याला पैसा राहणार नाही, याला पैसा राहणार नाही. मग तू सांग आता किती बेकार होते. इकडे काम करशील तर पैसे देत नाहीत लोक. मग आमच्या नशिबी किती हे आणून टाकेला, उलट सुलट आणून टाकेला. मग आता तू सांग
आता खरं सांग तू याच्यावर काय तोडगा काढायचा. हॅलो, हा काय तोडगा काढायचा तू खरं सांगा ना. आता मी म्हणतो की रामाले दाखव, ज्ञानूले दाखव, मले दाखव, पण जसं बॉस आणि राज आपल्या घरात ठेव आणि बाहेर बी ठेव. नाही तर मग पैसा दाखवती नाही, लग्नाला लग्नच दाखवती. मग आता समजा आपल्या घरची परिस्थिती गरीब आहे, वावर जायला आहे, शिवर जायला आहे, बाप मरेला आहे, आपल्या घरी काही नोकरी नाही, काही कमाईचं साधन नाही, आणि मजुरीवर याच्या त्याच्यावर एवढा घराचा घर खर्च बी चालत नाही, आणि त्याच्यामध्ये मजुरीच्या याच्यावर आणि याच्यावर लग्न होत नाही. लग्न होईन काय, कोण देईन कोणाची पोरगी. जर चांगलं जर असलं घरचं थोडंफार नीटनेटकं जर असलं तर देईन कोणी पोरगी. आणि आता नीटनेटकं करायले 40 वर्ष वय झालं. आता नीटनेटकं कधी करशील आणि कधी होईल, तोपर्यंत तेव्हापर्यंत तरुण पण जवानी निघून जाते. मग मला कुठे प्रेम भेटेल, कुठे लग्न होईल माय. मग आता तू सांग, आता किती बिकट परिस्थिती आहे. मग अशा याच्यामध्ये तुला किती हे व्हायला, तुनं असं करायला पाहिजे की रामाची बी जिंदगी व्यवस्थित होईल, रामाचं बी जीवन व्यवस्थित होईल, ज्ञानूचं बी जीवन व्यवस्थित होईल, तुझ्याही जीवनाचे हाल होतील नाही, तुझे बी जीवन व्यवस्थित चालेल, माय जीवनाचे हाल होतील नाही, माय जीवन व्यवस्थित चालेल, माझ्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, तुझ्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, त्या रामाच्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, ज्ञानूच्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, त्या प्रियाच्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, पार्थच्या त्याच्या भावाच्या जीवाची फजिती नाही व्हायला पाहिजे, सरेचं चांगलं व्हायला पाहिजे. असं करायला पाहिजे पा तुम्ही मिळून मिसळून. आता तुझं जर सांगितलं तर लोक देत नाहीत का व्यवस्थित करून. आता एवढ्या मोठे श्रीमंत लोक आहेत, एवढे मोठे हे आहेत, एवढं मोठं बॉलिवूड आहे त्याच्या सपोर्टेड, राजकारणी लोक बी आहेत, अधिक आपलं बॉलिवूड बी आहे. मग जर समजा जर म्हटलं प्रेमानं की बा परिस्थिती लय हालाकीची आहे आणि लय परिस्थिती लय बिकट आहे, लय कठीण आहे, तर कृपया करून एवढं द्या बा करून. लग्न करायचं आहे मला माझं घर बी चालवायचं आहे. माझं घर कसं चालेल. मग एक तर तू सांग, आता परिस्थिती अशी आहे, आता तू सांग काय करा काही समजत नाही. काम करून घेतात, पैसेच देत नाही, मारतात, मादरच होत. आता आपल्या गावात ते आहे, आता गेलता तू कामाले ते का पोषण गेल तुले. तुला काय म्हणून राहिलो मी, ऐकून घेतं का तू पहिले. तो काय म्हणत जाय समोरचा म्हणे घरचं काम चालत नाही आपल्याला, जेवण पाहिजे, घरचं काम चालत नाही, घरचं जेवण चालत नाही, इकडे कामाला यायला लागेल. आणि तटी लोकांना दिला ते 300 रुपये रोज आणि आपल्याला ते दिल्या ते 150-200 रुपये रोज. तुला समजत नाही ते. आणि म्हटलं ते की तू आपल्याला सोडून गेला तर मग म्हटलं ते की मारायला सांगायचं म्हणजे तो आपल्यापाशी वापस येते. आणि जर सोडून जर जायला लागला तर म्हणायचं की यानं आमच्या चांगल्या पोरीची जिंदगी खराब करून टाकली. आता तू सांग, आपण कोणाच्या पोरीची जिंदगी बरबाद केली. कोणची पोरगी आपल्या जीवनामध्ये, कोण्या पोरीच्या सोबत आपल्या प्रेमाचे संबंध आहे की आपण तिची प्रेमाचे संबंध ठेवले आणि पोरीची जिंदगी बरबाद केली. आपल्या जीवनामध्ये तर एक पोरगी नाही, कोण्या पोरीच्या सोबत प्रेमाचे संबंध नाही, मग आपण असं वन भटकलो असतो काय. मग आता समजा समोरचे आपल्याकडून काम करून घेतात, हे करून घेतात, आपला वापर करून घेतात, मग आपल्याला पोरगी तर पाहून द्यायला पाहिजे, प्रेमाच्यासाठी नाही तर लग्नासाठी. तेही करत नाही. म्हणतात एक म्हणते माझ्याकडे म्हणते वावर आहे, म्हणते जा म्हणते वावरात आणि कर रखवाली. आपल्याला प्रेम नाही देत कोण्या पोरीचं ना, आपल्या लग्न होऊ देत कुठे, त्याचं वावर दाखवल्याचे रखवाली दाखवल्याचे वावर. मग आता तू सांग, कमसे कम पोरगी तर पाहून द्यायला पाहिजे, लग्न तर करून द्यायला पाहिजे आमचं, की आम्ही फक्त रखवालीच करायची ना, आम्हाला प्रेम बी भेटणार नाही, लग्नही होणार नाही. मग तुझ्या पश्चात आता आज रोजी समजा रखवालीच्यासाठी ठेवून राहील, उद्या पश्चात ते बी नाही ठेवलं तर मग आम्ही कुठे जायचं. कोण आहे आमच्या इकडून बोलणार. एक म्हणते ते अर्जुन सुभद्राचं लग्न दाखवलं, तर एक म्हणते अर्जुन जावरे गोपाल मानकर नितीन मानकरच्या इकडे सालान दिवस काढून आला. काल म्हणतात आमच्या इकडे शेणपाणी. मग काय आम्ही काय जिंदगीभर शेणपाणी काढत राहायचं. आणि आज रोजी ठीक आहे, आज रोजी समजा लोकांना 300-400 रुपये रोज दिला, आम्हाला 100-150 रुपये दिला. मग आता समजा उद्या चालून तोही नाही दिला तर तू नसल्यास मग आमचं कसं होईल. मग आता हे परिस्थिती, हे पब्लिसिटी जिकडे तिकडे रोडणं यानं त्यानं आमची मार पडीन अशी पब्लिसिटी करून टाकली. इकडून तुला कोण सल्ले देते, काय सल्ले देते, तुला मार पडीन अशी पब्लिसिटी करायला लावतात घरातून. मग ते पुऱ्या रोडनं होत जाते पब्लिसिटी, मीडियावर जाते, न्यूजपेपरवर जाते, आणिच तर ते मीडियानं उचलेलं प्रकरण. तुला इकडून कोण खराब पब्लिसिटी करायला लावते, मला खराब दाखवायला लावते, समोरचा पडून द्यायला गेला तर त्याला खराब दाखवायला लावते. म्हणजे त्यानं करून नाही द्यायला पाहिजे डबल. आणि तू सांग, अशी मार पडीन अशी पब्लिसिटी करायला लावतात तुला घरातून, मग असे चुकीचे सल्ले द्यायला नाही पाहिजे, तुला चुकीचं सांगायला नाही पाहिजे करायला. तू नाही इकडे चुकीचं केलं की ते मीडियावर जाते, पुऱ्या रोडनं जाते, रस्त्यानं जाते,
पुऱ्या दुनियामध्ये तशी पब्लिसिटी होते मारपडीन अशी. आणि लोक आमचा मोबाईल चोरतात, पैसे चोरतात, कपडे चोरतात, आम्हाला मारतात, पोलीस स्टेशन मध्ये जमा देतात करून. मग आता तू सांग आम्ही साधे सरळ माणसं, आमच्या मागं कोणी सपोर्टच नाही. एक तर त्याला दिलं सैराट टाकून, ज्या तेरा कोणी कोणी सपोर्ट करायला जाते, कोणी मदत करायला जाते. मग आता कोणी मदत करायला जाते, कोणी सपोर्ट करायला जाते, तर म्हटलं आहे की तो कंप्लेंट करतो म्हणते की कोणी जो करून देईन तो बी अंदर देईन आणि जो करून मागीन तो बी अंदर देईन. मग आता तू खरं सांग, मग आता कोणी करत असेल तर त्याला करू द्यायला पाहिजे, कंप्लेंट दाखवायला नाही पाहिजे. त्याला अंदर नाही टाकायला सांगायला पाहिजे समोरच्याले जो करून देत असेल, आणि मला अंदर नाही टाकायला सांगायला पाहिजे. मग आता तू खरं सांग, मग आता जसं याच्यावर काही ना काही व्यवस्थित पद्धतीने हे व्हायला पाहिजे की नाही. एक तर गावातून लग्न होऊ द्यायला पाहिजे, एक तर गावातून करून द्यायला पाहिजे. एक तर तू सांग जळगावला जातो, जळगाव दामोदला जातो तर मारायला सांगितलं, टुनकीला जातो तर मारायला सांगितलं, 15-15, 20-20 जण मारायला लागतात मागे. आता तू खरं सांग, मग आता असं सांगायला पाहिजे की तो पोरगा आहे सांभाळून घ्या, तो गजान महाराज आहे मारू नका, गजान महाराज आहे आपला मारू नका, असं सांगायला पाहिजे. मग पैसे चोरी करायला नाही सांगायला पाहिजे, मोबाईल चोरी करायला नाही सांगायला पाहिजे, कपडे चोरी करायला नाही सांगायला पाहिजे, चोऱ्या हटवायला पाहिजे, मार हटवायला पाहिजे. एक तर तुला सांगतो, कोणी कोणाकडे कामाला ठेवते तर मग त्यांना प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्यायला पाहिजे करून. लोक फक्त आपला म्हणजे समोरचा फक्त आपला वापर करून घेते, कारण समोरच्याला असं सांगितलं ते तू असं कर. मग आता तू सांग, मग आता समोरच्याला म्हटलं आहे की त्याचा वापर करावा लागते, यूज करावा लागते. मग आता समजा समोरचा आपल्याला आपल्याजोडून आपला वापर बी करून घेऊन आला, हे बी करून घेऊन आला, वापर करून घेऊन आला, तर मग समोरच्यानं आपल्याला असं सांगायला पाहिजे की तू थांब ना, असं सांगायला पाहिजे की तू याचा वापर कर, याला ठेव तुझ्याकडे कामाले, पण तू याला पोरगी बी दे पाहून, थांब याला पोरगी बी दे पाहून प्रेमासाठी आणि लग्नासाठी, आणि तू बी काम करून घे, याचं बी काम दे करून, असं सांगायला पाहिजे. मी काय म्हणाल तुले, ऐकून घे. आता मी असं म्हणून राहिलो की मी नाही म्हणत, मग म्हटलं आहे तो राम आहे, मग मी म्हणतो की राम आहे, ज्ञानू आहे, पार्थ आहे, प्रिया आहे, तू बी आहेस, मी बी आहो, सरेच जण आहो. पण जसं मग तुया बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, त्या प्रियाच्या बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, त्या पार्थच्या बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, त्या रियांच्या बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, ज्ञानूच्या बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, त्या रामाभाऊच्या बी जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे, सरेचं माय जीवनाचे हाल नाही व्हायला पाहिजे. सरेचं व्यवस्थित होईल, सरेचं नीटनेटकं होईल, असं करणं तू. मग समजा मले माया कोण जीवनाचे हाल होतात, हा माया कोण जीवनाचे हाल केले आता. मग तुनं जर व्यवस्थित जर केलं सरेचं हे, मग आता तू सांग माझ्या जीवनाचा विचार व्हायला नाही पाहिजे का. मी एवढ्या कविता करेल्या आहेत, एवढ्या गझल करेल्या आहेत, एवढ्या कविता केल्या, एवढ्या गझल केल्या, एवढं याचं चारोळी संग्रहाचं पुस्तक छापलं, तरी माया लग्न नाही होऊन राहिलं, तरी मला प्रेम नाही भेटून राहिलं, माया आयुष्य चाललं बिना प्रेमाचं, बिना बायकोचं याचं. आणि तू घर सोडून गेली तर माझ्याजवळ पैसे राहत नाही. तू सांग, तू गेली घर सोडून, तुला यानं त्यांना चुकीचे सल्ले दिले, तू गेली घर सोडून, तू यार माय हात कोण उचलला ते, तुला वारंवार लग्न तोडायला सांगतात, प्रेम तोडायला सांगतात, हात तो तुला बैकून देते. मग आता चुकीचे सल्ले देणारे द्यायला नाही पाहिजे की असं कर तसं कर, व्यवस्थित सांगायला पाहिजे बाई, त्याचं बी व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे ना आपलंही व्यवस्थित करून द्यायला पाहिजे. म्हटलं की तो गजान महाराज आहे, मग गजान महाराजचं तर गजान महाराजच्या ठिकाणी लग्न होत नाही काय, पहिले स्टुडिओतून लग्न नाही होऊन राहिलं तर काय गजान महाराजच्या ठिकाणी ठेवू. मग आता असं कोण म्हटलं ते, आम्ही गजान महाराजच्या मंदिरामध्ये गेलो, त्याला सांगितलं, म्हटलं बा माझ्या घरी वावर नाही, शिवर नाही, बाप मरेल आहे, भावामध्ये भांडणं दिले, म्हणजे मी म्हटलं भावामध्ये भांडणं दिल्या गेलेलो, आणि त्या भांडणाला याले त्याले कटाडून त्याला लोकांना कोण बैकून दिलं की तू घर सोडून चालले जा, तो घर सोडून चालला गेला. आता लोक दाखवायला लावलं की रामा मरेल आहे, रामाजीच आहे. मग ते लग्नामध्ये रामा बी होता, तू जुटी में मक्करच्या सारखं, तर इकडून आईले सांगितलं की तू तोडून टाक. मग आता सांगायला लावलं की तो मांजरच होत आहे, त्याचं लग्न होत नाही, वो रणवा हे रणवा जेंगा रणवा रेंगा रणवाई मरेगा. मग ज्यानं तुला सांगितलं असं करायला, त्यानं सांगा लागत असतं काय, तुला ऐका लागत असतं काय. मग आता खरं सांग, आता मग जसं मी काही गलत बोलून राहिलो काय, मी व्यवस्थितच बोलून राहिलो ना. माय म्हणणं आहे की तुझ्या जीवनाची फजिती व्हायला नाही पाहिजे, माझ्या जीवनाची फजिती नाही व्हायला पाहिजे, त्या पार्थच्या जीवनाची बी फजिती नाही व्हायला पाहिजे. तू बी चांगलं व्हायला पाहिजे, माय चांगलं व्हायला पाहिजे, त्या प्रियाचं बी चांगलं व्हायला पाहिजे, त्या रियांचं बी चांगलं व्हायला पाहिजे, त्या पार्थचं बी चांगलं व्हायला पाहिजे, त्या ज्ञानूचं बी चांगलं व्हायला पाहिजे, रामाचं चांगलं व्हायला पाहिजे. तुला सरळ कुटुंब ठेवायला पाहिजे की नाही, किंवा बा कोणी म्हणेन तो राम आहे, मग तुला सांगायला पाहिजे की ते सरे जण आहे, घरातलं पुरं कुटुंब आहे.
प्रिया आहे, पार्थ आहे, रामा आहे, ज्ञानू आहे, तो बी आहे, म्हणजे गणेश बी आहे आणि मी बी आहे. तुला सांगायला पाहिजे की नाही की सरळ सरळ कुटुंब आहे आमचं. पार्थ आहे, प्रिया आहे, रियांश आहे, रामा आहे, ज्ञानू आहे, सरस आहे आणि मी आहे आणि तो गणेश बी आहे. सरळ सरळ कुटुंब आहे. मग असं म्हणायला पाहिजे. मग म्हटलं ते स्टार हिरो तो आहे. मग तुला म्हणायला पाहिजे की सरे सरे आहेत 5 स्टार 7 स्टार येलच आहे की नाही. मग तुला असं सांगायला पाहिजे. मग आता समजा असं नाही की माझ्या जीवनाची पद्धती होईल, माझ्या जीवनाचे हाल होईल. माय बी जीवनाचा विचार करायला पाहिजे. माय बी चांगलं व्हायला पाहिजे. मग तू बी चांगलं व्हायला पाहिजे. सरळ व्यवस्थित व्हायला पाहिजे. मग तुला असं मिळून मिसळून जर सांगितलं करायला तर होत नाही का व्यवस्थित? लोक देत नाहीत का? आता तू सांग. एवढे मोठे सामाजिक संस्था, एवढे चॅरिटेबल संस्था, एवढे अनाथ आश्रम, एवढ्या गरीब घरच्या मुलं मुलीचे लग्न श्रीमंताच्या घरचे लोक देतातच की नाही करून. श्रीमंत घरचे लोक जर सांगितलं तर फक्त व्यवस्थित सांगा लागते. पण या अटी व्यवस्थित नाही, चुकीचं सांगितलं ते करायला. म्हणून हा घोर आहे सर. मग व्यवस्थित सांगायला पाहिजे बा करायला. हा हा हो हो आणि तुला मार पडीन अशी घरातून पब्लिसिटी करायला नाही पाहिजे. आणि तुला असं सांगायला बी नाही पाहिजे की अशी पब्लिसिटी कर, तशी पब्लिसिटी कर. तुला कोण सल्ले देते काय सांगा. तुला ऐकायलाच नाही पाहिजे. तुला डायरेक्ट समोरच्याला काय सांगायला पाहिजे, बाई मला चुकीचं सांगू नको करायला. कारण की एक तर माय बी जीवनाचे हाल होऊन राहिले, मा पोराच्या जीवनाचे हाल होऊन राहिले, मा पोराच्या जीवनाचे हाल होऊन राहिले, मा कुटुंबाचे बी हाल होऊन राहिले. आणि माया पोराचं म्हणा आता 40 वर्ष वय आहे. अधिक त्याला बिना प्रेमाचं बिना बायकोचं पदलोक ठेवू. वयाच्या 18व्या वर्षी पोराचं लग्न होते. माझ्या पोराचं 40 वर्ष आहे. 22 वर्ष गेले बिना प्रेमाची बिना लग्नाची. तरुण पण जवानी असते किती माणसाची 30-35 वर्ष, त्यातले 22 वर्ष गेले. मग आता हे बाकीचे राहिलेले वर्ष बी आमचे बिना प्रेमाचे बिना बायकोचे जातील का निघून? मग आमच्या जीवनाची जिंदगीभर हाल करतं काय? 1000 वर्ष झाल्यावर माणसाचा जन्म भेटते. मग आता तू सांग, मग आता एवढा मोठा आम्हाला माणसाचा जन्म भेटला, असं समजा बिना प्रेमाचा बिना बायकोचा कमावता काय व्यर्थ? इकडे मी अर्धा पागल होत आलो. अर्धा पागल झालो मी. खरोखर तुला सांगतो, हे माझं लग्न नाही झालं, मला वेळेवर प्रेम नाही भेटलं म्हणून. मग आता तू सांग, आता तर आम्हाला प्रेम भेटायला पाहिजे. आता तर आमचं लग्न व्हायला पाहिजे की आता अजून बी आम्हाला प्रेम भेटणार नाही, आमचं लग्न होणार नाही आणि असंच आम्ही तडपत तडपत आमचं आयुष्य जाईल. खरं सांग आता तू. मग तुला असं सांगायला पाहिजे की बा तू बी व्यवस्थित करून घे आणि माही व्यवस्थित दे करून. माझ्या पोराचं बी लग्न व्हायला पाहिजे. तू असं कर द्याले व्यवस्थित. तुझ्या घरचं बी व्यवस्थित कर, माझ्या घरचं बी व्यवस्थित कर. असं नाही की तू करू नको, पण तू बी व्यवस्थित कर, माझ्या घरचं व्यवस्थित कर आणि माझ्या पोराचं लग्न बी होईन असं कर तू. टाइम आणि वेळ न लावता. की टाइम लागते वेळ लागते असं नाही सांगायचं. म्हणा न टाइम लावता न वेळ लावता लग्न दे करून. टाइम न लावता लग्न दे करून. मग एक परी लग्न झाल्या त्याला प्रेम भेटल्यावर आणि लग्न झाल्यावर त्याचं काय करायचं असेल ते करत राहू म्हणा आपण. किंवा त्याला प्रेम भेटू दे, कुठे लग्न होऊ दे. मग प्रेम भेटू दे, लग्न होऊ दे. प्रेम भेटल्यावर त्याला आणि त्याचं लग्न झाल्यावर मग काही कर म्हणा. समोरच्या व्यक्तीला म्हणायचं तूही काही कर, मी काही करतो. लग्न झाल्यावर बाकीच्या गोष्टी होतीनच, पण त्याचं लग्न आणि प्रेम कोण रोखून ठेवतो? त्याला प्रेम तर भेटू दे, लग्न तर होऊ दे. लग्न आणि प्रेम कोण रोखून ठेवतं म्हणा त्याचं? बगर टाइम लावता बगर वेळ लावता आण म्हणा ते कर म्हणा. तिकडे तू बी व्यवस्थित कर, माय पोराचं व्यवस्थित दे करून. माय बी पोराले प्रेम भेटू दे, लग्न होऊ दे. माय पोराचे हाल होऊन राहिले म्हणा असं चुकीचं करून. म्हणा असं चुकीचं करायला मला सांगू नको. कोणाला तुला असं सांगायला पाहिजे. मग तुला व्यवस्थित सांगायला पाहिजे. म्हणा कोणी सांगेन की त्याला मारायला सांग बाई दुर्गाबाई, पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांग, तर तू डायरेक्ट सांगायचं म्हणा माझा पोरगा साधा आहे म्हणा, सरळ आहे, त्याला सैराट दाखवल, त्याच्या मागे म्हटलं ते की ज्या तेरा कोई नाही. मग आता कोणी ना कोणी त्याला मारायला सांगितलं तर कोणा सांगितलं की मारू नको, तर त्याला मारीन का कोणी? मग कोणी ना कोणी त्याच्या सपोर्टेड पाहिजे की नाही. कोण सांगितलं त्याला पोलीस स्टेशन मध्ये जमा कर, तर कोण म्हटलं की नाही रे गया महाराज आहे, मारू नको, पोलीस स्टेशन मध्ये जमा करू नको, तर कोणी ना कोणी त्याच्या सपोर्टेड लागेल की सांगणार. खरं सांग तू. मग तो एकटा असायला पाहिजे का? त्याच्या सपोर्टेड जनता बी असायला पाहिजे की नाही, लोक बी असायला पाहिजेत की नाही, परिवार असायला पाहिजे, भाऊ असायला पाहिजेत, मीडिया असायला पाहिजे, असे लोक असायला पाहिजेत. असे लोक जर असले तर त्याचं व्यवस्थित होईल. आता आम्ही साधे सरळ आहोत. आता तू सांग, मग आम्हाला हे भारी चाललं ना असं चुकीचं करणं? असं सांगायला पाहिजे की तू गजा महाराज आहे बा,
मारू नको त्याला आणि पोलीस स्टेशन मध्ये जमाही नको करू असं सांगायला पाहिजे बा. हा, आणि प्रेमाच्या सारखं लग्नासारखं द्या करून. हा. कारण की त्याचं हे वय 40 वर्ष झालं, तो किती किती दिवस अजून बिना प्रेमाचा बिना बायकोचा राहील असं सांगायला पाहिजे मग. हा ना. एक परी समोरच्याला सांगायला पाहिजे तू बी कर माय बी कर, तू बी व्यवस्थित कर माय बी व्यवस्थित कर. आणि मला असं सांगू नको की महापोराला मारायला सांगू नको आणि पोलीस स्टेशन मध्ये जमा करायला सांगू नको, कारण तो आहे साधा सरळ. मग त्याच्या जीवनाचे हाल होतात. तो गजानन महाराज आहे म्हणा, त्याला मी मारायला सांगत नाही, पोलीस स्टेशन मध्ये जमाही करायला सांगत नाही, कारण की महापोराचे हाल होऊन राहिले. तू असं करायला पाहिजे बाबा व्यवस्थित. हा ना. हा हो. डबल चुकीची पब्लिसिटी करायची नाही हा घरातून.